पारगावच्या साहिलने पाण्यात वाहून जाणाऱ्या 2 मुलांचे जीव वाचविले. दैनिकात ही बातमी प्रकाशित झाली तशी साहिलचे पंचक्रोशीत नाव झाले. प्रत्येकजण साहिलचे तोंड भरून कौतुक करू लागले. पारगावच्या ग्रामपंचायतीने देखील त्यांच्या शौर्याची दखल घेऊन त्याला सन्मानित केले. सर्वत्र त्याच्या नावाचा जय जयकार सुरू होता. रामपूरच्या प्रशालेने देखील त्याच्या परिपाठात यथोचित सन्मान करण्यात आला. ज्या ठिकाणी तर 9व्या वर्गात शिकत होता. साहिलला आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते. साहिलच्या आईबाबांना देखील त्याच्या या शौर्याने अभिमानाने छाती फुलून आली होती. मित्रांनी देखील त्याचे फूल देऊन अभिनंदन केले होते. हळूहळू ही गोष्ट तालुक्याच्या कार्यालयामार्फत मंत्रालयापर्यंत पोहोचली. सोशल मीडियाने साहिलचे कार्य खूप व्हायरल केले. विविध दैनिकांनी देखील त्याची ती शौर्य कथा प्रकाशित केली. म्हणूनच पंतप्रधान कार्यालयातून साहिलला अभिनंदनाचं एक पत्र मिळाले, ज्यात त्यास यावर्षीचा बालशौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे कळवले होते. ते पत्र वाचून त्याला खूप आनंद झाला. साहिलने जे कार्य केले ते खरोखरच अभिनंदनीय आणि स्तुती करण्यासारखे होते. असे काम करायला धाडस लागते आणि स्वतःचे जीव धोक्यात घालण्याची धमक लागते. पावसाळ्याचे दिवस होते. सायंकाळचे 4 वाजले होते. सर्वत्र काळाकुट्ट अंधार व्हावा असं आभाळ भरून आलं होतं. शाळा सुटायला अजून 1 तास शिल्लक असताना जोराचा पाऊस सुरू झाला. पावसाळा सुरू होऊन एखादा महिना उलटला होता आणि 1-2 पाऊस पडून गेले होते. आज मात्र खूप पाऊस पडणार असे संकेत दिसत होते. सलग 1 तास जोराचा पाऊस पडला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. घंटा वाजली आणि शाळा सुटली. तसे पारगावचे सर्व पोरं गावाकडे जाण्यास निघाली. काही सायकलवर होती तर काही पायी चालत निघाले होते. साहिल जवळ सायकल नव्हती. त्याचे वडील गावात शामराव पाटलांच्या मळ्यात सालगडी म्हणून काम करत होते. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे सायकल घेणे अशक्य होते. पारगावपासून रामपूरची शाळा 3 किलोमीटर अंतरावर होती. पोरं हसत खेळत अर्ध्या तासात जात. सायकलवर जाणारी पोरं 15 मिनिटात जात. साहिल आपल्या मित्रांसोबत पायी निघाला तर बाकीचे मित्र सायकलवर पुढे निघाले होते. पारगाव आणि रामपूरच्या मध्ये एक छोटा नाला होता, जेथे की पाऊस पडला की पूर येतो. आजही पूर येण्याची भीती होती. म्हणून सरांनी मुलांना सक्त सूचना दिली होती की पुलाच्या वरून पाणी वाहत असेल तर पाण्यातून जाऊ नका, थोडा वेळ थांबा, पूर ओसरू द्या, मग जा. मुलांनी सर्वांनी होकार देऊन निघाले. सायकलवरची मुले वेगात पुढे गेली आणि नाल्याजवळ जाऊन थांबली. पाऊस खूप पडल्याने त्या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. कोणीही पुढे जाण्याची हिंमत करत नव्हते. मात्र राहुल आणि महेश हे दोघे या पाण्यातून तिकडे जाऊन दाखवणारच म्हणून शर्यत लावत होते. इतर सर्वजण त्यांना तसे करू नका, पाणी खूप जास्त आहे आणि पुराचा वेगही जास्त आहे, तेव्हा अशी शर्यत काही कामाची नाही असे मुले म्हणू लागले. तोपर्यंत त्या दोघात शर्यत लागली आणि दोघेही त्या पुराच्या दिशेने निघाले. पाऊस थांबला होता. मात्र वरच्या दिशेने पाण्याचा जोर जास्त होता, म्हणून पुरातले पाणी खूप वेगाने खालच्या दिशेने फेकले जात होते. त्या पुरात पूल कोठे आहे याचा अंदाज देखील घेता येत नव्हते. राहुल आणि महेश हातात सायकल धरून त्या पुरात घुसले. 4-5 पाऊल टाकले न टाकले पाण्याने त्या दोघांनाही आत ओढून घेतले आणि दूरवर ढकलण्यास सुरुवात झाली. त्याबरोबर ते दोघे वाचवा वाचवा म्हणून ओरडू लागले. बाजूला उभे राहिलेले त्याचे मित्र हे सारे पाहत होते, मात्र कोणीही त्यांना वाचविण्यासाठी पुढे आले नाहीत. त्याच वेळी साहिल व त्यांचे मित्र चालत चालत त्या नाल्यापर्यंत आले. राहुल आणि महेशचा आवाज कानावर पडता क्षणी साहिल क्षणाचाही विचार न करता हातातील दप्तर मित्रांकडे दिलं आणि त्या पुराच्या दिशेने उडी मारली. अगोदर राहुलच्या गळ्यातील शर्टाचा कॉलर हातात धरून त्याला बाहेर काढलं आणि नंतरच त्याच पद्धतीने महेशला देखील बाहेर काढलं. पाण्याचा प्रवाह खूप वेगात होता, मात्र साहिल पोहण्यात खूपच हुशार होता. त्यामुळे त्याने ही जोखीम उचलली आणि दोघांचेही जीव वाचविला. थोड्या अंतरावर त्यांच्या दोन्ही सायकल झाडाजवळ अडकले होते.
पूर ओसरल्यावर सर्व मुले गावाकडे सुखरूप परत आली. हा म्हणत ही बातमी संपूर्ण गावात पोचली. काही पत्रकार मंडळींनी फोनवर सर्व माहिती घेतली आणि दैनिकात प्रकाशित देखील केली. राहुल आणि महेशचे आई वडिलांना साहिलच्या घरी येऊन धन्यवाद दिले. वास्तविक पाहता राहुल आणि महेश या दोघांनी साहिलला नेहमी चिडवत असत. कधी त्याच्या कपड्यावरून तर कधी त्याच्या चपलावरून ते दोघे साहिलची खिल्ली उडवायचे. मात्र यावर साहिल काहीच न म्हणता सोडून देत असे. हे दोघे मला नेहमी चिडवतात, तेव्हा मी कशाला त्यांना वाचवू असे त्याच्या मनात कधीच आले नाही. एक माणुसकी म्हणून साहिलने हे कार्य केले. त्याची गरीब परिस्थिती पाहून राहुल आणि महेशच्या घरच्यांनी त्याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली. हे सर्व आनंदाच्या गोष्टी होत असताना साहिल मात्र निखिलचे आभार मानत होता. उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत होता. शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या. सकाळी क्रिकेट खेळणे, आंब्याच्या झाडाला दगड मारून आंबे पाडणे व मीठ लावून खाणे, चिंचा पाडणे, सूर पारंब्या खेळणे आणि गावच्या बाजूला असलेल्या नदीमध्ये पोहायचे हा सुट्टीतील साहिलचा वेळापत्रक. सोबत त्याचा मित्र निखिल देखील असायचा. साहिल आणि निखिल यांची खूप दाट मैत्री होती. कारण पहिल्या वर्गापासून ते शेजारी बसायचे आणि त्याचा हजेरी क्रमांक देखील मागोमाग असायचे. सर्व खेळ खेळायचे. मात्र नदीत पाण्यात पोहायचे म्हटले की साहिल नदीच्या काठावर बसायचा आणि सर्व मित्रांचे कपडे सांभाळायचे. एके दिवशी असेच सर्व मित्र पोहण्यासाठी गेले. साहिल नदीच्या काठावर बसून राहिला होता. मात्र साहिलला काही कळण्याच्या आतच त्याचा मित्र निखिलने त्याला पाण्यात ढकलले. पाणी चांगले मानेपर्यंत होते, पण साहिलला पाण्यात भीती वाटत होती. निखिलने त्याला पोहण्यास शिकवतो असे म्हटल्यामुळे तो पाण्यात उभा राहिला. पाण्यात पाय वर करण्याचा प्रयत्न केला की त्याला डुबल्यासारखेच होऊ लागलं. पोट खाली करून पोहणे तर जमतच नव्हते. शेवटी निखिलने त्याच्या कमरेचा कडदोरा धरला आणि त्याला हातपाय हलवण्यास सांगितले. तेव्हा कुठे पोहता येऊ शकते असे वाटले. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साहिल स्वतःहून पाण्यात शिरला. निखिलने त्याला पोहायला शिकवत होता. काही दिवसात साहिल छान पोहू लागला. आता नदीत मध्यपर्यंत जात होता आणि एक तास पाण्यात राहत होता. काही दिवसात तो पट्टीचा पोहणारा झाला. निखिलने पोहणे शिकवल्यामुळेच मागे पुढे जरा देखील विचार न करता साहिलने पुरात उडी घेतली आणि दोघांचे जीव वाचवले होते. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते बालशौर्य पुरस्कार देऊन राष्ट्रपती त्यांचा सत्कार केला. त्या दिवशी निखिल देखील सोबत होता. तो त्याचा वर्गमित्र होता, पण पोहणे शिकवण्यात त्याचा तो गुरु होता. उन्हाळ्यात पोहणे शिकलेल्याचा कुठेतरी फायदा झाला. त्याचा आनंद साहिल आणि निखिलच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मित्रांच्या बरोबर असणे नेहमीच वाईट ठरत नाही, परंतु मित्रांमध्ये असल्यावर आपण कोणते गुण अंगीकारले पाहिजे हे सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. म्हणूनच तर आपण अशा गोष्टींना जबाबदार ठरतो. परंतु असे न होता मित्र असण्याचा आणि मित्राची सवय लावून घेण्याचा फायदा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.